नमस्कार, मी मनीषा राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत होळी स्पेशल तेलपोळीची रेसिपी. पहा, पोळी अतिशय छान भाजलेली आहे आणि अतिशय पातळ आणि कडेपर्यंत पुरण भरलेलं आहे. पहा, आणि तेलावर लाटून मी ह्या पोळ्या केलेल्या आहेत. चला तर सुरुवात करूया पुरणपोळीला. प्रथम आता पुरणासाठी आपण डाळ शिजवून घेऊया. त्यासाठी इथं मी 1 कप हरभरा डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 1 कप डाळीला इथे मी 2 कप पाणी किंवा थोडं जास्तीचंच पाणी घालायचं आहे. आणि हे कुकरला, यामध्ये आता मी कोमट पाणी घातलेलं आहे. जवळपास 2 कप पाणी इथं घातलेलं आहे. यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी इथं रोजच्या वापरातले आपले तांदूळ घेतलेले आहेत. तांदळामुळे डाळीला चिकटपणा येतो. आणि 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आता हे भांडं कुकरला ठेवून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपण वरच्या पारीसाठी कणिक मळून घेऊया. इथे मी 1 कप डाळीसाठी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि मोठे 2 चमचे इथं मी तेल घालून घेणार आहे. तेल कणकेला चोळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे निम्मा मैदा निम्मा गव्हाचे पीठही वापरू शकतात. काही जण पूर्ण मैदाही घालतात, पण इथे मी आज गव्हाचे पीठ थोडं आणि बाइंडिंगसाठी मैदा घातलेला आहे. तेल पूर्णपणे पिठाला लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमीच्या घडीच्या पोळीला जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे. पण मळताना छान असं चांगलं दाब देऊन कणिक मळून घ्यायचे आहे. जितकं पीठ चांगलं मळाल तितकी पोळी अतिशय सुंदर येते. आणि अगदी पिठाला तकाकी येईपर्यंत 5 मिनटं याला रगडून कणिक मळून घ्यायची आहे. जितकी कणिक छान मळाल तितकी पोळी अतिशय रेखीव येते. आता मी अशी 5 मिनटं सतत मळून कणिक घेतलेली आहे. आता याच्यावर पहा कशी मऊसूत अशी कणिक मळलेली आहे. थोडा पाण्याचा हात लावून कणिक मळून घ्यायची आहे. आता वर तेल लावून याला रेस्टसाठी ठेवून देऊया. इकडं आपल्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत. डाळ अतिशय छान शिजलेली आहे. आता यातील पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. हे पाणी फेकून द्यायचं नाही. आता पूर्ण निथळल्यानंतर कढईमध्ये डाळ काढून घेऊया आणि ही डाळ इथं आपण अगदी स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे पुढं पुरण वाटताना आपल्याला त्रास होत नाही. आता पूर्णपणे मी अशी सगळी डाळ स्मॅश करून घेणार आहे. डाळ शिजवताना तांदूळ घालायचे. काही डाळ अजिबात वसवशीत असल्यासारखे असते, त्याला चिकटपणा येण्यासाठी थोडं तांदूळ घालायचं. इथे मी चिमटभर मीठ घातलेलं आहे आणि 1 कप हरभरा डाळीला 1 कप गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि गूळ आणि डाळ छान मिक्स करून घ्यायचे आहे. गूळ विरघळल्यानंतर पहा असं मिश्रण पातळ होतं. याला सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून डाळ लागण्याची शक्यता असते. आता छान याला थोडं घट्ट होईपर्यंत मिक्स करायचे आहे. पहा, अतिशय घट्ट पण करायचं नाही आणि एकदम पातळ पण ठेवायचं नाही. पुरणाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. थंड झाल्यानंतर आणखी पुरण थोडं घट्ट होतं. आता ही कन्सिस्टन्सी योग्य आहे. थोडंसं वाफ गेल्यानंतर लगेचच गरमच असताना पुरण पुन्हा असं काढून घ्यायचं आहे चाळणीनं पुरणाच्या.
म्हणजे अतिशय मोठी डाळ वगैरे काय राहिली असेल तर तीसुद्धा यामध्ये बारीक होऊन जाते आणि अतिशय स्मूथ असं पुरण तयार होतं. आता हे पुरण जरी पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते. पहा, पुरण थंड झाल्यानंतर असा गोळा तयार होतो. आता पुरणही तयार झालेलं आहे. आता कणिकही आपली छान भिजलेली आहे. मी ही कणिक 1-2 तासांसाठी रेस्टला ठेवलेली होती. पुरणपोळी करताना अजिबात गडबड करायची नाही. पीठ भिजवून ठेवल्यानंतर आपली बाकीची कामंसुद्धा उरकून घ्यायची आहे. मी ते तव्याला छान तेल लावून घेणार आहे. तवा ग्रीस करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. कणिक छान मळून झाले, पुरणही तयार आहे. आता आपण सगळ्याला तेल लावून घेऊया आणि पुरणपोळी आपण तेलावरच लाटणार आहे. पोळपाटालाही थोडं तेल पुसून घ्यायचं आहे. लाटण्यालाही थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला थोडं तेल लावून कणकेचा छोट्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे. छोट्या लिंबा एवढा आता मी गोळा घेतलेला आहे. त्याची पारी तयार करून घेऊया. जसं आपण पराठ्याला स्टफिंग भरतो तसं कडेनं पातळ आणि मध्ये जाड असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि पिठाच्या डबल असं इथं मी सारण भरून घेणार आहे. पुरण भरायचं आहे. पहा, पुरणाचा गोळा आणि कणकेचा गोळा असा हाताने वर ओढत पुरण आत प्रेस करायचं आहे आणि उंडा तयार करून घ्यायचा आहे. जास्तीचं पीठ असेल तर काढून घ्यायचं आहे. आता बंद केलेली बाजू मी खाली तेल घालून ठेवून घेणार आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण सगळीकडं छान पसरलं जाईल. हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. पुन्हा तेल लावायचं आहे. उंडा परतवून घ्यायचा आहे आणि या बाजूने आता लाटून घ्यायचं आहे. जितकं पातळ लाटता येईल तितकी मी पुरणपोळी लाटलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचा आहे. तवा चांगला तापला असला पाहिजे. पहा, पोळपाट सरकवत असं पोळी लाटून घ्यायची आहे. हलक्या हातानेच पोळी लाटायची आहे. तेलावर पोळी पुढं आपोआप सरकते. पहा, पुरण अगदी काठापर्यंत गेलेलं आहे. भरपूर पुरण भरून घ्यायचं आहे, म्हणजे छान अगदी कडेपर्यंत पुरण जाते. पहा, पोळी किती छान लाटली गेलेली आहे. आता लाटण्यावरच याला घ्यायची आहे. पोळी उचलताना लाटण्यावरच अशा प्रकारे घ्यायची आहे आणि तव्याची मी पाठीमागची बाजू वर केलेली आहे. तवा छान तापलेला आहे. आता छान मीडियम फ्लेमवर आलटून पालटून पोळी छान खरपूस, आपणाला जितकी खरपूस पाहिजे तितकी भाजून घ्यायची आहे. फारही उलटसुलट करायची नाही. दोन्ही बाजूंनी एकदाच परतून घ्यायची आहे. ही पोळी अतिशय नाजूक होती. पहा किती छान भाजलेली आहे आणि टम्म फुगलेली आहे. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. ही पोळी तुम्ही कटाच्या आमटीबरोबर, दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर खाऊ शकता. धन्यवाद.